छान झाला प्रोग्राम. थँक्यू. मस्त झालं प्रोग्राम. सगळे एकदम टू द पॉईंट होतं. पर्सनली माझा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे किंवा काय हे मला अजिबात नव्हतं माहिती. जसं योगेश भैयांनी सांगितलं त्याला तरी ॲटलिस्ट थोडं नॉलेज होतं स्टॉक्स किंवा काय, पण मला काहीच नव्हतं नॉलेज. जेव्हा पुण्यात आलो, लग्न झालं, त्यावेळेसपर्यंतही माहिती नव्हतं की इन्व्हेस्टमेंट्स बाकीच्या काही गोष्टी. कारण काय आहे की जैन कम्युनिटीमध्ये असल्यामुळे पहिल्यापासून फॅमिलीमध्ये एकतर जैन लोक बिझनेस करतात किंवा काय, मग घरच्यांनी पहिल्या काळामध्ये जसं आमच्या आजोबांनी आजींनी त्यावेळेस छोटं सोनं घेऊन ठेवलं होतं किंवा काही जमिनी घेऊन ठेवल्या होत्या काय, हळूहळू तशी इन्व्हेस्टमेंट गेली. पण जसं काळ बदलतोय तसं प्रत्येकजण आता बिझनेसमध्ये नाही आहे, तर मोस्ट ऑफ सगळे आता कम्युनिटीमधले फॅमिलीमधले जॉब करतात. तसं मी माझे काही कझिन्स सगळे जॉब करतात. तर मग जसा हा ट्रेंड बदलतोय तसं पहिल्यासारखी इन्व्हेस्टमेंट करणं उपयोगाचं नाही आहे. जसं पहिल्यांदा लोक सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये करत असतील, तर नवीन ट्रेंडनुसार म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं गरजेचं होतं किंवा पहिल्यांदा FD करत असतील. आणि भैया आला, लग्न झालं होतं सगळं, म्हणलं अरे काय किती पैसे साधारण येत आहेत काय, मग राहत आहेत किती, म्हणलं राहत तर काहीच नाही येत. म्हणला की हे अजून पगार तुझा 1.5 दुप्पट जरी झाला तरी ते राहणार तर नाहीच आहे. कॉन्शियसली ते बाजूला काढले तरच त्याचा फायदा होईल. आणि जेन्युअनली म्हणजे जसं सांगितलं, मला वाटतं 4-5 वर्ष झालं आता करतोय आणि त्याचे रिटर्न्सही तेवढे चांगले दिसत आहेत की व्यवस्थित पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये. आणि त्यांनी तेही सांगितलं की तुझी रिस्क ॲपेटाईट किती आहे, म्हणजे लार्ज ह्याच्यात किती करायचे, स्मॉल ह्याच्यात किती करायचे किंवा मग फ्लेक्सीमध्ये किती करायचे. तर आपापल्या ह्याच्यानुसार त्यांनी सांगितलं आणि ते ट्रान्सपरंट आहे, रोज मी चेकही करू शकतो, त्यामुळे त्याचा फायदा झाला. थँक्यू. बेसिक याच्यामध्ये